प्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीचं शीर्षक आहे ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप. गुरुरूप, गु म्हणजे अज्ञान, रू म्हणजे प्रकाश. अज्ञान नष्ट करणाऱ्या प्रकाश रूपाने म्हणजे ज्ञान प्रकाशक म्हणून गुरुचं रूप विराट आहे. म्हणजे अखिल ब्रह्मांडामध्ये विराट गुरुरूप ज्ञान प्रकाशक म्हणून तेजोयमान आहे. म्हणजे या ब्रह्मामध्ये खऱ्या अर्थाने जे चैतन्य आहे ते अज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञान प्रकाशाचेच चैतन्य आहे. आणि अज्ञान नष्ट करणारा हा ज्ञान प्रकाश विराट ब्रह्मरूपाने गुरुरूपाने येथे भरून राहिलेला आहे. गुरु याचा अर्थ विराट असाही आहे. आणि गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश, म्हणजे अज्ञान नष्ट करणारा प्रकाश असाही त्याचा अर्थ आहे. म्हणजे अज्ञान नष्ट करणारा प्रकाश गुरुरूपे म्हणजे सर्वत्र व्यापून या ब्रह्मामध्ये विराट ब्रह्म म्हणून विलसत आहे. अशा अर्थी ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप. म्हणजे गुरुचे रूप ज्ञान प्रकाश युक्त असून ते संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्मामध्ये भरून उरले आहे. अशा अर्थाने ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप. हा जो गुरु आहे तो महान आहे, विराट आहे, तो ब्रह्म व्यापून आहे. आणि हा गुरु म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अज्ञान नष्ट करणारा तत्वतः तो ज्ञान प्रकाशच आहे. म्हणून ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप. आता हे समजून घेताना वेगवेगळ्या प्रकारे जरी जीव जगत निर्मिती झाली तरी तत्वतः आत्मा, गुरु, शिव आणि जगदीश्वर एकच आहेत हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर आता ऐका, ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप. पहिलं कडव आहे शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर बाह्य द्वैत व्यवहार अंतरी परी अभेद अद्वैत सार. शिष्य आणि गुरु, जीव आणि शिव, जग आणि जगदीश्वर अशा तऱ्हेने जरी बाह्यता हा द्वैती व्यवहार दिसला तरी सुद्धा शिष्य गुरु जीव शिव आणि जग जगदीश्वर हे अंतरामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर हे अंतरार्थाने म्हणजे खऱ्या अर्थाने अंतरी पाहता ते अभेद अद्वैत सार आहे. म्हणजे भेदरहित असं अद्वैताचं सार म्हणजेच शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर अशा या द्वैतामध्ये दिसणाऱ्या जोड्या. परंतु ही द्वैतात दिसणारी जोडी तत्वतः एकच अभेद अद्वैताचं सार म्हणजे अद्वैताचं अभेदाचं सार म्हणजे तात्पर्य अशा अर्थीच या शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर अशा बाह्य द्वैती दिसणाऱ्या जोड्या असतात. मात्र प्रत्यक्षात ते एकमेव अद्वैत तत्वाचं साररूप सारांश रूप असतं. आणि हे सार रूप हे सारांश रूप जे आहे ते दुहेरीपणे दिसलं तरी मुळात ते एकच आहे. म्हणून शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर बाह्य द्वैत व्यवहार अंतरी परी अभेद अद्वैत सार. आता दुसऱ्या कडव्यात याचा अधिक खुलासा केलेला आहे. शिष्या गुरु ज्ञान प्रकाशक जीवा शिव मंगल मर्यादा रक्षक जगा जगदीश्वर तैसाची शुभंकर सदा संरक्षक. आता शिष्य जीव आणि जग यांचं अनुक्रमे गुरु शिव, शिव याचा अर्थ शंकर, आणि जगदीश्वर वे जगाचा ईश्वर संरक्षण करतो. म्हणजे शिष्याचं गुरु संरक्षण करतो, जीवाचं शिव संरक्षण करतो आणि जगाचा ईश्वर म्हणजे जगदीश्वर संरक्षण करतो. तर हा गुरु आहे, हा जो शिव आहे, हा जो जगदीश्वर आहे तो खऱ्या अर्थाने सर्वांचं शुभ करणारा शुभंकर सदा संरक्षक आहे. म्हणून गुरु रूप शिवरूप जगदीश्वर रूप
ते तत्वता एकाच आत्म्याचं तिहेरी रूप असून ते सर्वांचं सदा सर्वदा संरक्षण करणार असं शुभंकर सदा संरक्षक रूप आहे. आता शिव याचे दोन अर्थ आहेत. शिव याचा अर्थ पवित्र, शिव याचा अर्थ शंकरोती कल्याण करणारं मंगल तत्व, आणि शिव याचा दुसरा अर्थ आहे वेस किंवा हद्द. म्हणून जसं गुरु शिष्याला ज्ञान प्रकाश देतो आणि ज्ञानी करतो, त्याच पद्धतीने गुरु शिष्याला ज्ञान देतो आणि ज्ञानाच्या मर्यादेत त्याचं संरक्षण करतो. तसंच जीवाला शिव म्हणजे शंकर जीवाचं कल्याण करतो आणि ह्या जीवाला शिव त्या विशिष्ट मर्यादेमध्ये, म्हणजे जरी जीवाचं कल्याण शंकराने केलं तरी सुद्धा जीवाला त्याची जी मर्यादा आहे त्याचं ज्ञान शंकराकडून मिळतं. आणि जीवाला शिव हा जसा मंगलकारक आहे तसाच जीवाला शिव मर्यादेत ठेवणारा म्हणून मर्यादा रक्षक सुद्धा आहे. तसाच शिष्याला गुरु ज्ञान प्रकाशक म्हणून मदत करतो आणि त्या ज्ञान प्रकाशाच्या मर्यादेत शिष्याने राहावं असं गुरु शिष्याला सांगतो. तसाच जगाला जगाचा ईश्वर जगदीश्वर जगाचं कल्याण करतो आणि जगदीश्वर जगाला मर्यादेत राहावं याचा अर्थ नीतिमत्ता, त्यानंतर आत्मतत्व यांना सन्मान देऊन आत्मतत्व नीतिमत्ता यांचा मान राखावा आणि जगाने जगदीश्वराच्या मर्यादेत, जीवाने शिवाच्या मर्यादेत, शिष्याने गुरुच्या मर्यादेत राहावं की ज्या योगे अनुक्रमे जगाचं संरक्षण जगदीश्वर करतो, जगाचं कल्याण जगदीश्वर करतो, जीवाचं कल्याण शिव करतो आणि अर्थातच गुरुचं कल्याण शिष्य करतो. परंतु शिष्याने, जीवाने आणि जगाने आपली मर्यादा म्हणजे आपली नैतिकतेची मर्यादा ओलांडू नये. ती मर्यादा नाही ओलांडली तर निश्चितच शिष्याला गुरु ज्ञान प्रकाशक म्हणून शिष्याचं कल्याण करतो, त्याचं रक्षण करतो. जीवाला शिव मंगलमय म्हणून जीवाचं शिव कल्याण करतो आणि त्या जीवाला शिव एका योग्य मर्यादेत संयम आणि ज्याला सबुरी म्हणतात त्या मर्यादेत त्याचं तो रक्षण करतो आणि जगाचं सुद्धा जगदीश्वर शुभ करतो आणि जगाला सुद्धा जगदीश्वर नैतिकता आणि अर्थातच सदाचरण व आत्मानुसंधान या मर्यादेत ठेवतो. म्हणजे गुरु शिष्य जीव शिव आणि जगदीश्वर याच्यामध्ये ज्ञान देणे, त्याचप्रमाणे संरक्षण करणे आणि उलट्या बाजूने शिष्याने गुरुच्या मर्यादित राहणे, जीवाने शिवाच्या मर्यादित राहणे आणि जगाने जगदीश्वराच्या मर्यादित राहणे हे अनुस्यूत आहे. म्हणून जेव्हा शिष्य गुरुच्या मर्यादेत असतो, जीव शिवाच्या मर्यादेत असतो, जगदीश्वराच्या मर्यादेत असतो, तेव्हा गुरु शिव आणि जगदीश्वर ही तीनही गोष्टी एक म्हणून खऱ्या अर्थाने आत्म्याच्या मर्यादेत असतात. म्हणून आत्म्यातच गुरु शिव आणि जगदीश्वर हे तिहेरी रूप आहे. आत्म्याच्या मर्यादेत गुरु शिव आणि जगदीश्वर राहतात आणि शिष्य जीव आणि जग हे अनुक्रमे गुरु शिव आणि जगदीश्वराच्या मर्यादेत राहतात. म्हणून शिष्या गुरु ज्ञान प्रकाशक, जीवा शिव मंगल मर्यादा रक्षक, जगा जगदीश्वर तैसाची शुभंकर सदा संरक्षक. गुरु शिव जगदीश्वर तिघानस आहे एकलेपण, म्हणून निजांगे बसवती शिष्य जीव जगरूप व्याप्तपण. गुरुला शिवाला म्हणजे शंकराला आणि जगाच्या ईश्वराला म्हणजे जगदीश्वराला, गुरु शिव आणि जगदीश्वर या तिघांनाही एक एकटेपण सहन झाले नाही. म्हणून गुरुनेच आपल्या ज्ञानामध्ये आणि ते ज्ञान संवाद रूपे दुसऱ्याला देण्यासाठी गुरुनेच आपल्यातून शिष्याची निर्मिती केली, शिवानेच आपल्यातून जीवाची निर्मिती केली आणि जगदीश्वरानेच आपल्यातून जगाची निर्मिती केली. म्हणून गुरु शिव जगदीश्वर या तिघांना
एकाकी पण सहन झाले नाही. त्या कारणाने गुरुने स्वविभाजनातून शिष्य, शिवाने स्वविभाजनातून जीव आणि जगदीश्वराने स्वविभाजनातून जग निर्माण केले. मात्र विभाजनातून जरी शिष्य, विभाजनातून जरी जीव आणि विभाजनातून जरी जग जन्माला आले, तरी गुरु, शिव आणि जगदीश्वर हे तत्वतः त्यांचे एकलेपण न सोडता ते तीनही मिळून खऱ्या अर्थाने मूळ परमात्म तत्वातच सामावलेले आहेत. पुढे गुरु शिव जगदीश्वर मूळ एकची सूक्ष्म आत्मतत्व सार, अतिशय सूक्ष्म कळाव्यास अवघड असं जे आत्मतत्व आहे त्याच सार, त्याचाच तथ्यांश म्हणजे गुरु शिव आणि जगदीश्वर. म्हणून गुरु शिव जगदीश्वर हे जाणणं तुलनेने सोपं आहे. परंतु गुरु शिष्य जगदीश्वर ज्या सूक्ष्म आत्मतत्वाचं साररूप आहे, ज्या सूक्ष्म आत्मतत्वाचा सारांश आहे, त्याला जाणणं तुलनेने अधिक कठीण आहे. गुरु शिव जगदीश्वर मूळ एकची सूक्ष्म आत्मतत्व सार, न सोडता आपुले एकलेपण असरे त्यातून शिष्य जीव जग परिवार. आत्म्याने आपलं एकलंपण सोडलं नाही आणि आत्म्यातून गुरु शिव जगदीश्वर आले आणि गुरु शिव जगदीश्वर याने आपलं एकलेपण सोडलं नाही आणि गुरुतून शिष्य, शिवातून जीव आणि जगदीश्वरातून जग निर्माण झाले. आत्मा सर्वार्थे ज्ञान घन, स्वज्ञान गोडी तर्ममान. हे जे आत्मतत्व आहे ते सर्व अर्थाने ज्ञानाने परिपूर्ण भरलेले आहे. म्हणून आत्मा ज्ञान घन आहे आणि ज्या अर्थी तो ज्ञानाने परिपूर्ण आहे त्यार्थी हा आत्मा नुसताच ज्ञान घन नव्हे तर ज्ञान म्हणून तो चैतन्य घन, म्हणजे आत्मा ज्ञान घन आहे, चैतन्य घन आहे आणि हाच आत्मा ज्ञान रूप, चैतन्य रूप म्हणून सद्घन म्हणजे परमसत्य आहे. इथे फक्त आत्म्याच्या ज्ञानघनतेविषयी बोललेला आहे. परंतु जो ज्ञानाने परिपूर्ण असतो तोच चैतन्याने परिपूर्ण असतो आणि तोच सत्य म्हणून परिपूर्ण असतो. असा हा ज्ञानघन, चिद्घन आणि सद्घन आत्मा आहे. तर आत्मा सर्वार्थे ज्ञानघन, स्वज्ञान गोडी तर्ममान. आत्मा सर्व अर्थाने ज्ञानाने परिपूर्ण भरलेला आहे आणि आपल्या ज्ञानाच्या गोडीतच तो रममान झालेला आहे. आणि आत्मा जेव्हा आपल्या ज्ञानाच्या गोडीत रममान होतो तेव्हा यादृच्छिक पद्धतीने हाच आत्मा एकल परी सकल, हाच आत्मा एकटा राहून सुद्धा सकल म्हणजे संपूर्ण ब्रह्म म्हणून रूप धारण करतो. इथे तिथे विराट ब्रह्म म्हणून आत्मा आपल्या ज्ञानाच्या गोडीत रममान झालेला असतानाच यादृच्छिक पद्धतीने एकल परी सकल म्हणजे आपलं एकटं पण न सोडता सकल म्हणजे सगळीकडे पसरतो. इथे तिथे विराट ब्रह्म, सगळीकडे विराट ब्रह्म म्हणून हाच एकल आत्मा सकल होतो. वर्णिता शब्दा येई तिथे पण, आणि अशा या आत्म्याचं एकलपण न सोडता सकल होणं आणि सर्वत्र इथे तिथे विराट ब्रह्म म्हणून विलसणं, त्याचं वर्णन करायला गेलं तर शब्दा येई तिथे पड, तर शब्द तिथे पडतात म्हणजे शब्द खऱ्या अर्थाने असमर्थ ठरतात. त्या एकल आत्म्याचे सकलपण आणि एकल आत्म्याचे ब्रह्मरूप वर्णन करण्यासाठी शब्द वापरले तर शब्द खुजे पडतात, शब्दांचा अर्थ निरर्थ होतो. म्हणून शेवटी या ब्रह्माचे वर्णन इति इति करता करता नेती नेती, नाही नाही शब्दाच्या पलीकडे ते आहे अशा अर्थी नेती नेती करावे लागते. तेच इथे म्हटलेले आहे. आत्मा सर्वार्थे ज्ञान घन, स्वज्ञान गोडी तरममान, एकल परी सकल इथे तिथे विराट ब्रह्म, वर्णिता शब्दा येई तिथे पण. आता 6वं कडवं पहा. तोची आत्मा पाही आपणासी हा पण, शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर रूपे. हा मूळ जो आत्मा आहे तोच आपण आपणाला पाहताना
शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर रूपे. म्हणजे शिष्य गुरु जीव शिव आणि जग जगदीश्वर या तीन प्रकाराने जोडीमध्ये, म्हणजे तीन प्रकार आहेत. शिष्य आणि गुरु याची जोडी आहे, जीव आणि शिव याची जोडी आहे, जग आणि जगदीश्वर अशी जोडी आहे. हा जो आत्मा आहे तो मुळात एकल आहे. तो सकल होताना प्रथम शिष्य गुरु जीव शिव जगदीश्वर म्हणून तिहेरी झाला आणि या तिहेरीपणातूनच, म्हणजे या त्रिपुटीतूनच सर्व तऱ्हेच्या त्रिपुटीने भरलेले हे ब्रह्म निर्माण झाले. तोची आत्मा पाही आपणासी आपण शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर रूपे. आणि असा प्रथम या आत्म्याच्या सुरुवातीच्या तीन त्रिपुटी म्हणजे शिष्य गुरु जीव शिव आणि जग जगदीश्वर. आणि मग शिष्य गुरु या जोडीतून सर्व शिष्य सर्व गुरु पुढे येणारे निर्माण झाले. जीव शिव या प्रथम जोडीतून पुढे येणारे संपूर्ण जीव आणि त्यांच्या अंतरंगातील शिव म्हणजे आत्मतत्व आणि जगदीश्वर आणि जग आणि जगदीश्वरातून म्हणजे जग आणि जगदीश्वर, जग आणि जगाचा ईश्वर याच्यातून युगानयुगे ज्याला आपण म्हणतो तसं हे जगजगदीश्वर रूप युगानयुगे चालू आहे. कल्पापासून कल्प जग जगदीश्वर शिष्य गुरु आणि जीव शिव अशा या प्रमुख तीन त्रिपुट्या संपूर्ण ब्रह्म अनादि अनंतत्वाने एखाद्या सुदर्शन चक्रासारखे जे चालू आहे ते केवळ आणि केवळ आत्मा पायी आपणासी आपण. जेव्हा आत्मा आपलेच सद्घन चिद्घन आणि अर्थातच ज्ञानघन आनंदघन रूप आत्मा जेव्हा आपले पाहतो तेव्हा त्या आनंदमय रममानतेतूनच शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर या प्रथम तीन जोड्या निर्माण झाल्या. आणि त्या जेव्हा कधी निर्माण झाल्या तिथून या त्रिपुटीतूनच सर्व तऱ्हेच्या त्रिपुटीने युक्त असे हे ब्रह्म निर्माण झाले. तोची आत्मा पाही आपणासी आपण शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर रूपे. आणि आजचा गुरुपौर्णिमेचा संदर्भ आता पुढे येतो शेवटच्या ओळीत. गुरुपौर्णिमेला विशेषे विलसे गुरु विराट ज्ञान प्रकाश रूपे. आणि आजच्या गुरुपौर्णिमेला विशेष करून ही जी शिष्य गुरुची जोडी आहे त्यातील जो गुरु आहे तो विराट ज्ञान प्रकाश रूपाने गुरुपौर्णिमेला विशेषत्वाने विलसित होतो, शोभून दिसतो. इथे संपूर्ण काव्यामध्ये सांगितलेलं हेच आहे की प्रथम तो अज्ञात आत्मा आहे. त्या आत्म्यातून स्वाभाविकपणे त्याने त्याचे रूप पाहताना, तो त्याचा आनंद अनुभवित असताना, तो त्याच्या ज्ञानाचं आकलन करत असताना त्याच्या स्वरममानतेतूनच अर्थातच प्रथम शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर अशा प्रथम तीन त्रिपुटी निर्माण झाल्या. आणि या त्रिपुटीतूनच पुढे संपूर्ण हे त्रिपुटींचं विश्व ब्रह्म वरचेवर अनादि अनंततेने चालू आहे. आणि एवढं असून सुद्धा त्या सर्वाच्या मुळाशी असलेल्या आत्म्याने आपलं एकोहम, आपलं खऱ्या अर्थाने एकमेव अद्वितीय असणं सोडलेलं नाही. तेव्हा आत्म्याचं एकमेव अद्वितीय असणं हे दिसू शकत नाही. फक्त त्याच्यातून निर्माण होणाऱ्या शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर या त्रिपुटीतून आणि पुढे निर्माण होणाऱ्या अनेकानेक त्रिपुटीतून हा जो ब्रह्माचा विस्तार झालेला आहे त्या विस्तारावरून आपण त्याच्या मूळच्या आत्म्याची जी अतिशय सूक्ष्म आणि अवर्णनीय स्थिती आहे ती जाणू शकतो. आत्मा आपण जाणू शकतो, परंतु आत्म्याचे वर्णन करणे अशक्य आहे. केवळ आत्मा जो अज्ञात आहे त्याच्यातूनच शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर अशा त्रिपुटी अशा जोड्या निर्माण झाल्या. आणि शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर अशी मिळून ही जी मूळ त्रिपुटी आहे त्याच्यातूनच संपूर्ण पुढे येणाऱ्या त्रिपुटीचे जग निर्माण झालं. आणि ते अनादि अनंत चालू आहे.
ते कधी निर्माण झालं याचा पत्ता नाही, ते संपणे शक्य नाही, ते कायमस्वरूपी असेच 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 असणेपणी असणार आहे. आणि त्यातील ही जी शिष्य गुरुची जोडी आहे, त्या शिष्य गुरुच्या जोडीतील जो गुरु आहे, ज्ञान प्रकाश रूप तत्व रूप जो आत्मा आहे, त्या गुरुचे गुरुपौर्णिमेला विशेषत्वाने ज्ञान प्रकाश रूपे विलसणे गुरुपौर्णिमेला असते. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुशिष्य जोडीतील जो मूळ गुरु, आत्मा रूप गुरु, शिवरूप गुरु, जगदीश्वर रूप गुरु, तो गुरु या गुरुपौर्णिमेला विशेषत्वाने आपल्या विराट ज्ञान प्रकाश रूपाने शोभून दिसतो, विलसून दिसतो. म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेला ज्ञान प्रकाश विराट गुरुरूप म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि हे गुरुरूप येत असतानाच शिवरूप आले, जगदीश्वर रूप आले आणि गुरु शिव जगदीश्वर आले. त्याच्यातूनच अर्थात शिष्य जीव आणि जग आलं. आणि त्यानंतर हे संपूर्ण त्रिपुटीने कोंदाटलेलं अनादि अनंत विश्वरूप सातत्याने चालू राहिलं. आणि असंच ते सातत्याने अनादि अनंतत्वाने चालू राहणार आहे, असा एकंदर याचा अर्थ आहे. फक्त गुरुपौर्णिमेला ज्ञानरूप गुरु आपल्या ज्ञान प्रकाशाने अत्यंत सुशोभित पद्धतीने विलसित असतो. आणि गुरुपौर्णिमेचा प्रकाश हा सूर्यप्रकाश नसून तो गुरुच्या ज्ञानाचा प्रकाश असतो, हे आपण समजून घ्यावे. म्हणून ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप असं हे 1 ते 6 कडव्यांचं काव्य आहे. आणि ते आपणाला अर्थासहित सांगून झालं. आता पुन्हा एकदा नीट वाचून दाखवत आहे. जो पूर्वी अर्थ सांगितला त्या अर्थाच्या अनुसंधानाद्वारे जर आपण ही 6 कडवी समजून घेतली तर तुलनेने कठीण वाटणारं हे काव्य, हे पद्य किंवा अभंग रूप ही जी रचना आहे ही तुलनेने इतर रचनांपेक्षा कठीण असली तरी 1 ते 6 कडव्यांचा जो अर्थ सांगितला आहे त्या अर्थाला अनुलक्षून जर आपण लक्ष पूर्वक हे ऐकलं, श्रवण केलं तर निश्चितच आपणाला ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप या हे काव्य सार्थकतेने कळेल. आणि त्याच सार्थकतेने आपल्या जीवाचे सार्थकत्व या काव्याच्या अर्थाच्या अनुसंधानातून आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता ऐका. ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर बाह्य द्वैत व्यवहार अंतरी परी अभेद अद्वैत सार. शिष्या गुरु ज्ञान प्रकाशक जीवा शिव मंगल मर्यादा रक्षक जगा जगदीश्वर तैसाची शुभंकर सदा संरक्षक. गुरु शिव जगदीश्वर तिघान साहे एक लेपण. गुरु शिव जगदीश्वर तिघा न साहे एकलेपण. म्हणून निजांगे प्रसवती शिष्य जीव जगरूप व्याप्तपण. गुरु शिव जगदीश्वर मूळ एकची सूक्ष्म आत्मतत्व सार. न सोडता आपुले एकलपण पसरे त्यातून शिष्य जीव जग परिवार. आत्मा सर्वार्थे ज्ञान घन स्वज्ञान गोडी तरममान. एकल परी सकल इथे तिथे विराट ब्रह्म वर्णिता शब्दा येई थिटेपण. तोची आत्मा पाही आपणासी आपण. शिष्य गुरु जीव शिव जग जगदीश्वर रूपे. गुरुपौर्णिमेला विशेषे विलसे गुरु विराट ज्ञान प्रकाश रूपे. तर गुरुपौर्णिमेला हा जो गुरु आहे तो विराट ज्ञान प्रकाश रूपाने संपूर्ण आसमंत प्रकाशित करतो. ते हे ज्ञान प्रकाश विराट गुरुरूप आपणा सर्वांच्या आकलनात येवो, ध्यानात येवो. आणि आपल्या आकलनाद्वारे ध्यानाद्वारे त्याचे जर पक्की समजूत आपल्या ज्ञानामध्ये आपण करू शकलात तर खऱ्या अर्थाने आपण सर्वथा ज्ञान प्रकाश रूप गुरुच आहोत हे आपणाला कळेल. आणि तेव्हाच गुरुतून जो शिष्य निर्माण झाला
गुरुने आपलं ज्ञान देण्यासाठी आपल्यातूनच जो शिष्य निर्माण केला त्या शिष्याला गुरुचं ज्ञान झालं तर गुरु शिष्य हे वस्तुतः द्वैत आहे हेही आपणाला कळू शकेल. म्हणून ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप हे नीट आपण समजून घ्यावे आणि त्या गुरु कृपा योगे आपणच आपले गुरु हे आपणच आपल्या शिष्य हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा स्वतःशीच स्वतःचं चिंतन करता करता आपण गुरु म्हणून आहोत आणि आपण शिष्य म्हणून आहोत, आपण शिव म्हणून आहोत, आपण जीव म्हणून आहोत, आपण जगदीश्वर आहोत आणि आपण जग आहोत. म्हणून बाह्यार्थे जरी आपण शिष्य जीव आणि जग असलो तरी अंतरार्थ आतील अर्थाने आपण गुरु शिव आणि जगदीश्वर आहोत. आणि त्याच्याही खोलवर गेल्यानंतर आपण तो अज्ञात आत्मा आहोत. म्हणून ते अननोन जे परमतत्व आहे ते आत्मतत्वच म्हणजे आपण आहोत. इथपर्यंत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आजच्या गुरु पौर्णिमेला हे ज्ञान प्रकाशक विराट गुरुरूप जे आपणाला सांगत आहे की बाबा रे तूच गुरु आहेस, तूच शिव आहेस, तूच जगदीश्वर आहेस, तूच आत्मा आहेस, तू आपणाला शिष्य, तू आपणाला जीव, तू आपणाला जग समजून त्या मायावी अवस्थेतून बाहेर आलास तर तू गुरु आहेस, तू शिव आहेस, तू जगदीश्वर आहेस. आणि याही मायेच्या पलीकडचं मूळ जे आत्मतत्व, जे अज्ञात आत्मतत्व तेच तू आहेस. आणि त्या अज्ञात आत्मतत्वालाच जर तू जाणलंस तर तत्वमसी ते तू आहेस हे सर्वार्थाने अतिउच्च ज्ञान तुला प्राप्त होईल. आणि ते जेव्हा ज्ञान आपल्याला प्राप्त होईल तेव्हा सर्वार्थाने ज्ञान प्रकाश विराट गुरुरूप म्हणजे काय या काव्याचा जो अर्थाचा भाग आहे तो सार्थकतेने तुम्हाला प्रसन्न होईल. आणि या काव्याची सार्थकता आपणच केवळ विश्वनिर्माता आहोत नव्हे, आपल्यातूनच हे विश्व निर्माण झालेले आहे. म्हणजे मी म्हणजे विश्व आणि विश्व म्हणजे मी अशी जेव्हा तुमची भावना दृढ होईल तेव्हा तुम्ही सहज उद्गार काढा ज्ञानेश्वरांसारखा, हे विश्वची माझे घर. आणि त्या उद्गारातच त्याच्या ज्ञानातच ज्ञान प्रकाश विराट गुरुरूप या काव्याचं रहस्य साठवलेलं आहे. ते रहस्य आपल्या पुढे उद्घाटित केलेलं आहे. आता आपण ठरवायचे यातील काय भाग, किती भाग आणि तो भाग कसा आपण घेऊ शकतो. ती सर्वस्वी आपल्या चिंतनाच्या प्रगतीवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. परंतु अत्यंत चिकाटीने, संयमाने आणि सबुरीने श्रवण, मनन, कीर्तन, भजन, ध्यान, धारणा, निधिध्यासन जर आपण केलं तर ज्ञान प्रकाश विराट गुरुरूप हे आपणच आपल्याशी आहोत हे आपल्या ध्यानात येईल. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या गुरुपौर्णिमेचा ज्ञान प्रकाश सर्वार्थाने आपल्याला गुरु म्हणून प्रकाशित करील. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.